सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता. सावित्री पुलाच्या बाजूला उगवले भले मोठे वटवृक्ष. मुंबई गोवा महामार्गावरील महाड जवळील सावित्री पूल 2 ऑगस्ट 2016 रोजी रात्री कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यात 40 जणांना जलसमाधी मिळाली. या घटनेला आज 11 वर्ष झाली. घटना घडल्यानंतर वर्षभराच्या आत या ठिकाणी नवीन पूल बांधून वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र आता या पुलाच्या 11 वर्ष बांधणीनंतर याच पुलाच्या मुंबईकडून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या डाव्या बाजूला भले मोठे वटवृक्ष व इतर वृक्ष उगवले आहेत. या पुलावरून लाखोंच्या संख्येने प्रवासी रात्री अपरात्री प्रवास करत असतात. या उगवलेल्या झाडांमुळे या पुलाला तडे जाऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा दुर्घटना घडून अनेकांना प्राण गमवावे लागणार असल्याचे चित्र या पुलाच्या भिंतीला उगवलेल्या वृक्षांकडे बघून दिसत आहे. घडणाऱ्या दुर्घटनेला राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार राहील का असा सवाल उद्भवत आहे. तर पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र याकडे बघून कशा पद्धतीची देखभाल केली जाते यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.